ह्या बदलापूरमध्ये जे या शिवसेनेमध्ये चाललं आहे ते घराणेशाही चाललेली होती. वेगळ्या पद्धतीने कोणीतरी आपलंच सगळं चालवायचं. हे कोणीही वरच्या शिवसेनेला विश्वासात न घेताना इथेशी काही निर्णय झाले, त्याच्यामुळे बरेचसे लोक नाराज होऊन ते बाहेर पडले. बरं, आता प्रवीण राऊतांना पक्षामध्ये घेतलेलं आहे, त्यांना काही आश्वासन दिलेलं आहे का? स्वीकृत नगरसेवक दिलं जाणार आहे का? एक अजूनही कुठल्याही प्रकारची चर्चाही नाही, काही विषय पण नाही. तो त्यांना स्वतःची इच्छा होती. कारण मी माझ्या ना त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध पूर्वीपासून आहेत, पण मी कधीही त्यांना बोललो नाही की तुम्ही माझ्या पक्षात या म्हणून. माझ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेला त्यांनी काम केलेलं आहे, पण मी पक्ष प्रवेश करावा असं मी त्यांना कधीही बोललेलं नाही. आज त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. मला तर हे काहीच नाही, मला फक्त बोलवलं आणि सांगितलं पक्ष. एक सांगतो तुम्हाला, ताकदवान बहुजन समाजामध्ये असलेला हा कार्यकर्ता आहे. तो केवळ बदलापूरमध्ये नाही तर सगळ्या भागामध्ये त्याला मानणारा वर्ग तयार केले त्यांनी, आणि जिव्हाळा जपण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे, आणि म्हणून त्याला तर न्याय मिळतो. भाजप ज्या दिवशी निवडणूक होते त्याच्या दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या निवडणुकीची तयारी असते, आणि त्यामुळे मी भाजपचा कार्यकर्ता त्याच पद्धतीचा आहे. मी माझी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून माझी नोंदणी सुरू होते, आणि मी माझे पॉकेट जिथं मी कमी पडलो तिथंशी माझी ताकद लावत असतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं ते पहिल्यापासूनचं धोरणच आहे. त्यामुळे 29ची तयारी ऑलरेडी सुरू कधीच झाली.